बाजारात मिळणाऱ्या मालपोह्यापेक्षा हा घरचा मालपोहा इतका मस्त स्पंजी आणि रसाळ होतो. फक्त काही घरच्याच साहित्यापासून बनणारी ही परफेक्ट मालपोहा रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. हा मालपोहा तयार करण्यासाठी मी एक भांडं घेतलं आहे. त्यात टाकूया पाऊण कप गव्हाचं पीठ आणि पाव कप बारीक रवा. रव्याने मालपोहा वरून छान क्रिस्पी होतो. हे दोन्ही एकत्र मिळून प्रमाण 1 कप झालं आहे. आता यामध्ये 1 चमचा वेलची जायफळ पूड घालूया. ही आहे अर्धा चमचा बडीशेपची पूड. मी खलबत्त्यात भरड करून घेतलेली आहे, त्यामुळे मालपोह्याला खमंग चव येते. हे सर्व कोरडं साहित्य मिक्स करून घेऊयात. त्यानंतर 1 कप कोमट दूध घेतलेलं आहे. कोमट दुधामुळे रवा छान फुलून येतो. आता दूध घालताना थोडं थोडं घालून पीठ मिक्स करायचं, म्हणजे फार गुठळ्या होणार नाहीत. एकूण मला 1 कप दूध लागलेलं आहे आणि लागलं तर आपण वापरणार आहोत. इथे मी 2 चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे. मिल्क पावडर नाही वापरली तरी मालपोहामध्ये काहीच फरक पडणार नाही, परंतु विकतचे जे मालपोहा असतात त्यामध्ये खवा घातलेला असतो. मिल्क पावडरमुळे मालपोहा खूप टेस्टी होतात. तुमच्याकडे दोन्ही अवेलेबल नसेल तर तुम्ही याऐवजी 2 चमचे घरच्या दुधाची साय घालू शकता. तर सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. हे मिश्रण आता असंच 15 मिनटं झाकून ठेवूया. आपण पाकातले मालपोहा तयार करतोय, तर यासाठी आपल्याला पाक तयार करायचा आहे. गॅसवर पसरट भांडं ठेवून त्यात 1 कप साखर घालायची आहे आणि जेवढी साखर घेतली तेवढंच 1 कप पाणी घालायचं. साखर पाण्यामध्ये विरघळवून घेऊयात. तर आता यामध्ये मी थोडंसं केशर घालणार आहे. असेल तर घाला, पण केशरमुळे रंग आणि सुगंध फार छान येतो. आपण गुलाबजामसाठी पाक तयार करतो, अगदी तसाच पाक आपल्याला तयार करायचा आहे. एक तारी पाकाची गरज नाही आहे. आता 3 मिनटं झालेली आहेत. तर पहा, पाक थोडासा चिकट लागतोय. बस एवढाच आपल्याला पाहिजे. लगेचच गॅस बंद करूया. आपण मिश्रण रेस्ट करायला ठेवून 15 मिनटं झालेली आहेत. झाकण काढून परत एकदा मिक्स करून घेऊया. यातला रवा थोडा फुलल्यामुळे मिश्रण थोडं घट्ट वाटत असेल तर थोडंसं दूध ॲड करा. तर टोटल आपण इथे 1.5 कप दूध वापरलेलं आहे. शेवटी अर्धा चमचा सुंठ पूड घालूया. सुंठामुळे मालपोह्याला वेगळीच चव येणार आहे. तुम्ही करताना नक्की घालून पहा. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता मिश्रण हे आपल्याला असंच पाहिजे. मालपोहा तळण्यासाठी मी इथे पसरट पॅन घेतलेलं आहे. हे असं पसरट पॅन घ्यायचं, म्हणजे मालपोहा छान तळले जातात. तळण्यासाठी तुम्ही तेल, तूप काहीही वापरू शकता. मी इथे तेल वापरणार आहे. पॅनमध्ये तेल घालताना पॅनचा पाव हिस्सा भरेल इतकंच तेल ओतायचं आहे. पॅन तेलाने फुल कधीच भरायचं नाही. थोड्याच वेळात तेल पण छान गरम झालेलं आहे. मिश्रण घालण्यासाठी मी असा मोठा चमचा घेतला आहे. तो भरून मध्यभागी वरून हे पीठ घालायचं आहे. आता ज्या साईजचा आपल्याला मालपोहा पाहिजे तेवढंच पीठ घालायचं. मी एका वेळेस एकच मालपोहा घालणार आहे. तुमचा पॅन मोठा असेल तर जेवढे मावतील तेवढे घालू शकता. मालपोहा तेलामध्ये घातल्यानंतर लगेचच त्याला टच करायचं नाही. खालची बाजू थोडी सेट होऊ द्यायची. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवर तळून घ्यायचं आहे. छान फुलून आलं आहे. 2 मिनटं झाली आहेत. खालची बाजू पण सेट झाली आहे. तर पलटून घेऊया आणि दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण तळून घेणार आहोत. आपण यामध्ये सोडा, बेकिंग पावडर किंवा इनो यांचा अजिबात वापर केलेला नाही आहे, तरीसुद्धा मस्त फ्लफी झालेले आहेत. तर आता काढून घेऊयात. हा तळलेला मालपोहा आपल्याला पाकामध्ये सोडायचा आहे आणि अर्धा मिनिटभर पाकामध्ये असाच ठेवायचा आहे, म्हणजे मालपोहा आतपर्यंत पाक मुरेल. तर आपण हा पाकातून काढून घेऊया. आता पुन्हा मी एक करून दाखवते. तेलाच्या काही अंतरावरून पीठ सोडायचं. खालची बाजू सेट झाल्यानंतरच पलटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता याला सुंदर जाळी सुटलेली आहे. रंग पण खूप छान आलेला आहे. आपण हा पाकात घालून घेऊया. आता असेच मी सर्व मालपोहे तयार करून घेते. आतून सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी असे झटपट मालपोहे आपले तयार झाले आहेत. रेसिपी खूप सोपी आहे आणि घरच्याच साहित्यात तयार होते. आपण यात माव्याचा वापर केला नसल्यामुळे जास्त दिवस तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता.
खराब होत नाहीत. नेहमीप्रमाणे आजची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.